तर रामराम मित्रांनो, बघू शकता आमच्या गावात भरपूर असा पाऊस झालेला आहे. रस्त्यानं टोंगळे येत गेलं पाणी आहे. पाण्याचा आनंद घेत आहेत आमचे मित्र. पुराचा आनंद घेत संपूर्ण खुश उड्या मारत आहे पाण्यामध्ये. हे इकडे जाऊन बसलेत बाजूला, कोणी पाण्यामध्ये फिरत आहे. हे आमच्या गावाची जिल्हा परिषद शाळा संपूर्ण जिल्हा पाण्याने घेरलेला आहे. हे इकडे मारुतीचे मंदिर संपूर्ण धुवून निघालेलं आहे. मंदिरावर आम्ही निघालेलो आहे नदीला. आमच्या गावातले लोक त्या नदीला दरड असे म्हणतात. फेमस दरड दाखवू शकतो तुम्हाला दरडवर कसं पाणी चालू आहे ते, आणि वरून पाऊस बी चालू झालाय. 15 दिवस काय पाऊस पडला नाही. 15 दिवसाच्या बाद पाऊस झाल्यामुळे संपूर्ण खुश झाले आहेत गावातले माणसं. बघू शका शेतकरी कसे खुश आहेत. मोटर लावायच्या बारी आली ती सोयाबीनला. इथं मोर बसायला बघा, पिसरा फुलते आता मोर. आता बघू शकता आमच्या गावातल्या मुलाला एवढं मैदान आहे खेळायला. हे बघू शकता एवढं. हे इकडे गाव आहे, एवढं मैदान आहे क्रिकेट कबड्डी खेळण्यासाठी. भरपूर जागा आहे आमच्या गावात खेळण्यासाठी. अक्कर असं म्हणतात या जागेला. बघू शकता जमीन किती हसाली. बघा का भरपूर असा तुफान पूर आलेला आहे नदीला निमगावच्या. इकुण्या खाली इस्तू राहतात, खाली पोलतील. आम्ही दरडवर आलेलो. हे बघू शकता याला दरड असं म्हणतात. एवढा बिच्चा अतिशय दुनियाचा भयानक असा पूर. नादानपूर आहे काय. दरड असं म्हणलं जातं ज्या नदीला. बघू शकता कसा आनंद घ्यायला पुराचा. कमीत कमी 3 परत खोल पाय दरडी. आमचे लाला सुद्धा आलेले आहेत. मला वाटतं हे पिपळा झाड काय उकळून जाते काय की, एवढे उकळे मारायला इथं पाण्याच्या.
भरपूर असे साप वाहून आले आहेत. मासोळ्या दुनियेच्या उड्या मारल्यात. बघू शकता लगेच पोरं कामाला लागलेले आहेत मासोळ्याला. अरे फैरे लय मोठी मास लागली आहेत. 15 दिवसाच्या बाद भरपूर असा पाऊस झाल्यामुळं संपूर्ण गावकरी मंडळी खुश आहे. खाली इकडे ढव आहे. ए नाना लेकर चला पाठीमाग. इकडे भरपूर पाणी चला तिकडं. चला चला. आमच्या गावात भरपूर पाऊस झाला. तुमच्याकडे झाला की नाही कमेंट करून सांगा.